या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा। इथल्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला। प्रभाग क्रमांक 6 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं झाली आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत। सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा 100% भाजपची सत्ता येणार असून प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी वानकर परिवाराला दिला। देगावमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणूक प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। यानंतर झालेल्या सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासित केलं। प्रभागाच्या विकासाची काळजी आपली असून आपण सर्व उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असं आवाहनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना केलं। आता उमेदवार म्हणून आपण पुढे आहे आणि आता या प्रभागातनं कोण निवडून येईल हे सांगण्याची मला वाटते ज्योतिषाला विचारण्याची आवश्यकता राहिलेली नाही। आता शहर म्हणतोय 6 मधनं कोण नगरसेवक होईल, कुणाचं पॅनल निवडून येईल। आता पूर्वी म्हणायचं वानकरांचं निवडून येईल, पण आता सांगतात भारतीय जनता पक्षाचे येईल। त्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल इथं निवडून येईल याच्यामध्ये कुठली शंका नाही। खास करून राज्यामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आणि हे काम करत असताना शहराच्या विकासाचं काम ताकदीनं पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय देवाभाऊनी केलं। त्यामध्ये करत असतं आपल्या प्रसंगाला, आपल्या अडचणीला, आपल्या दवाखान्याला जेव्हा जेव्हा अडचणी येईल तेव्हा तेव्हा वानकर कुटुंबीय आपली सेवा करत असतात। हे सातत्यानं आपण बघितलंय आणि अशा कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि मी इथं सांगायला आलोय वानकर साहेब, या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी आमचे विजय मालक सक्षम आहेत, सुभाष बाबू सक्षम आहेत, दिलीप माने मालक आहेत, सचिन दादा पण आता इथं आलाय आणि हे सगळेजण सक्षम आहेत। पण यांच्या सोबत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी वानकर कुटुंबाच्या सोबत ताकदीनं उभा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मिळाले। आणि वानकर कुटुंबियासोबत आम्ही सगळे आहोत, पण देवाभाऊ सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तर त्यांचा प्रवेश हा देवाभाऊच्या परवानगीने झाला। त्यामुळे आपल्याला सांगतो, बिलकुल चिंता करू नका। या भागातले जे जे प्रश्न असतील, ज्या अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणी आपण ताकदीनं सोडवू। या भागातल्या लोकांची सेवा करण्यासाठी जे लागेल ते सगळं ताकदीनं करू। या भागातले उमेदवार आहेत आपल्या समोर, सुनीलजी खटके। मगाशी बोलताना सांगत होतो, भाऊ मी 3 वेळा दोन वेळा झालोय, आता 2 वेळा कसं म्हणतात, 3री वेळ झाली। आता अडचण काय 3ऱ्या वेळ व्हायला। आदरणीय खटके साहेब आहेत, सोनाली गायकवाड ताई आमच्या आहेत आणि त्यासोबत मृण्मयी गवळी म्हणून आमच्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत। या सगळ्या या दोन्ही बहिणींच्या पाठीशी ठामपणे आपण उभं राहिलं पाहिजे। आमच्या पलीकडे बसलेले भाऊ बहिणींना सांगितलं तसं तुमच्यासाठी पण देवाभाऊ खूप काय करतात। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हे आपले 4 उमेदवार आहेत आणि 4च्या 4 भारतीय जनता पक्षाच्या आपल्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्ह उभे आहेत। आता आपण 15 तारखेला
कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून या शहरामध्ये विक्रम करायचा आहे. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे बोलताना म्हणाले की वानकर परिवारानं सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची पताका मोठ्या ताकदीनं फडकवण्याचं काम निष्ठेनं पार पडलं. त्यानंतर वानकर परिवार भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आला आहे. महाराष्ट्र आणि देशाचा विकास फक्त भाजपच करू शकतो या विचारानं वानकर परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये खऱ्या अर्थानं आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. प्रभाग क्रमांक 6चा हा प्रचार नव्हे तर विजयी सभा असल्याचंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजपा युवा मोर्चाचा अध्यक्ष मनीष देशमुख तसंच प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. पण शेजारी पाजारी सगळ्यांना बरोबर घेऊन 100% मतदान या भागातलं होईल ही जबाबदारी तुमची आहे सगळ्या ताईंनो आणि दादांनो. तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला सोलापूर महानगरपालिकेमध्ये या चारही लोकांना कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा पाठवाल गणेश दादांना आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना असा विश्वास व्यक्त करते. दिसलं कमळ के दाब बटन हेच आपल्या मनात आजपासून ठेवा. आजूबाजूच्या सगळ्या शेजार पाजाऱ्यांना सांगा, आपल्या सगळ्या पाहुण्यांना सांगा की येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळावर बटनावर आपण बटन दाबून आपल्या या चारही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी मनोगत व्यक्त करताना 100% भाजपचा नारा दिला. जुन्या लोकांना माहित आहे त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यावेळेला दामू पंगलेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी पिंगळे परिवाराचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. उमेदवार सुनील खटके आणि मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. शहराचा विकास, आपला विकास, कारण की मी उभी आहे तुमचं सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी. म्हणजे मी माझं काम नाही करणार तर मी आपलं काम करणार आहे. मी आपलीच आहे, तुमचीच आहे, तुमच्या मुलीसारखी आहे, बहिणीसारखी आहे, नातीसारखी आहे. अगदीच सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना, आपण वावरत असताना समाजामध्ये काय काय गोष्टी येतात. आपल्याला दररोज उठल्यानंतर महिलांना वगैरे कोणत्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. अर्थात आपल्या समोर एक नोकरीचा मुद्दा आहे, त्यासाठी आपण IT पार्क इथं आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ते येईलच याची पण मी खात्री देते. त्याचबरोबर आपली जी काय म्हणतो त्याला एक यंत्रणा आहे, लाडक्या बहिणीची जी चालू आहे सगळ्यांना. आता मला वाटतं लाडक्या बहिणीचा परिचय असेलच. लाडकी बहीण हे केवळ आणि केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच फडणवीस साहेबांनी आपल्याला समोर ते आणलेलं आहे. श्रावणबाळ योजना आहे, संजय निराधार योजना आहे, बांधकाम कामगार योजना आहे. अशा अनेक योजनांमध्ये आम्ही या ठिकाणी लोकांना पेन्शन निर्माण करून दिलेलं आहे माध्यमातून. यात आम्हाला विजयकुमार देशमुख मालकांचं खूप या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. गेली 26,000-27,000 वोटिंग आहे आपला मालक, पण तुम्ही त्या ठिकाणी भरपूर कामं केल्यामुळं आम्हाला तिथं लोकांपर्यंत जायला या ठिकाणी मार्ग सोपा झालेला आहे. आणि या देवाभावामध्ये गणेश दादांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळं आणि आमचा दोन्हीचा प्रभाग या ठिकाणी निश्चितपणे विजय झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी भारत सुर्वे, माजी नगरसेविका मंगलताई वानकर, सोमराज गायकवाड, दत्तात्रय वानकर, विठ्ठल वानकर, महादेव गवळी, किरण वाघमोडे, लखन कारंडे, राजू कलबुर्गी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश वानकर आणि वानकर कुटुंबियांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपाबरोबर राहण्याचा चांगला निर्णय घेतलाय. दोघा आमदारांचा हा भाग असला तरी दमाणीनगर आणि परिसरात 100% विकासाची कामं झाली आहेत. प्रभागाचा विकास हेच आता अंतिम ध्येय असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ज्या काही या सोलापूर शहरामध्ये कामं झालेलं आहे आणि आज ही महानगरपालिका निवडणूक हा एवढ्या वार्डापुरती प्रभागापुरती नाही आहे. ही सोलापूर शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक या भारतीय जनता पक्ष लढविलं जात आहे.
म्हणूनच एक अनुभवी नगरसेवक ज्याने आपल्या नगरसेवकात असताना आपल्या भागातला विकास केला, आणि असेच गणेशदादा वानकर असू द्या, सुनील खटके असू द्या, ज्यांना कामाचं मागील कामाचा अनुभव आहे आणि या भागातला विकास करून दाखवलं, म्हणून आज भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. आणि राहिलेले दोन्ही आमच्या ताई, त्या ताई एक जण लेक्चरर आहेत विद्यापीठमध्ये, म्हणजे त्यांनाही एक चांगलं काम करण्याचा अनुभव आपल्याला सगळ्याला अनुभव, त्याचा फायदा आपल्या सगळ्याला होणार आहे. गौरी ताई आहेत तसंच, आणि त्या गायकवाड ताई पण आपल्या सोबत आहेत. माझ्या मतदारसंघातील आपल्या दामाणी नगरचा भाग आणि सुभाष बापू देशमुख यांचा हा देगावचा भाग, हा दोन्ही आपल्या मतदारसंघ दोघा आमदारच्या मतदारसंघातला असला तरी मला असं वाटतं की आमच्या या दमाणी मतदारसंघ असू दे, या भागातलं 100% काम आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असू द्या, त्यांनी दिलेल्या या विशेष निधीमधून या सगळ्या सोलापूर शहराचा विकास करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला. आणि या कामामध्ये आपले गणेशदादा विरोधातही नगरसेवक असलं तरी त्यांना सोबत घेऊन या भागाचा विकास व्हावा. आणि आज आम्ही जे मतं मागतो, तुम्हाला ह्या विकासा आणि आमच्या कामावर आम्ही मतं मागतो. सोलापूरच्या राजकारणात अनेक वर्ष ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, पत्नी व माजी नगरसेविका मंगलताई वानकर, गणेश वानकर, दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर हे निष्ठेनं काम करतच आहेत. परंतु आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील समर्थ विश्वजित आणि अभय वानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीसोबत जनसेवेसाठी कामाला सुरुवात केली. तिसऱ्या पिढीच्या या युवा नेत्यांचं सर्वांनी स्वागत केलं. विरोधी पक्षात असताना सुद्धा विकास कामात कोणतीच कसर सोडली नाही. प्रभागाचा कमालीचा कायापालट करण्यात आपण यशस्वी झालो. आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून विकासाची मोठी कामं झाली आहेत. माजी आमदार दिलीप माने यांनी सुद्धा निधी दिला. प्रभागाचा मोठा विकास करताना वाड्या वस्त्यांवरचा भाग असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याच भागातून आदिला नदी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पालकमंत्र्यांनी या प्रभागाकडे जातीने लक्ष घातल्यास विकासाला आणखीन बळ मिळेल असं सांगतानाच वानकर परिवाराचा भाजपमधील प्रवेशाचा निर्णय जनतेला आवडलेला आहे. ठाकरे परिवारासाठी आम्ही जसे एकनिष्ठ राहिलो तसेच भाजपात सुद्धा यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढवणार आहोत. ना जातीचा ना पातीचा आमचा विजय आमच्या एकजुटीचा अशी घोषणा करत पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. आज मी भारतीय जनता पार्टीत जेव्हा प्रवेश केला, अनेक मला नागरिक म्हणले चांगलं काम केलं, चांगला निर्णय घेतला. साहेब, लोकांमधून जेव्हा अशी एक फीडबॅक येते तेव्हा मनाला खूप बरं वाटलं की बाबा आपण घेतलेला निर्णय लोकांना आवडला, म्हणजे आपला निर्णय चुकला नाही. इमाने इदबारे साहेब आतापर्यंत एक निष्ठपणाने ठाकरे परिवारावर प्रेम केलं. त्यांच्या पक्षाचा झेंडा घेऊन त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो सुद्धा साहेब. आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आम्हाला दिलेली जबाबदारी, आम्ही तुमच्याकडे येताना कोणतीही अट नाही, कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, कोणतीही राजकीय अभिलाषा न करता आम्ही तुमच्याकडे प्रवेश केलेला आहे. तुमच्याकडे एकच मागणी आहे, विनंती आहे. हे सर्व आमदार आम्हाला मदत करतातच साहेब. आमच्या अडीअडचणी आले तर आम्ही यांच्याच दारात जातो. येणाऱ्या काळामध्ये माझ्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी, माझ्या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद डोक्यावर राहावेत एवढीच कळकळीची आपल्याला विनंती करतो. आणि आम्ही या उमेदवारी देत असताना या भागातील सगळ्या भागातील विचार करून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा आमचा वानकर परिवार आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो साहेब. आमच्या सोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्या सर्वांना वाटतं की हा आपला माणूस आहे, हा आपला प्रश्न सोडवेल, अशी सगळ्यांना अपेक्षा आहे साहेब. आणि सर्व जातीय सलोखा असेल, जातीय समीकरण असतील, निवडणूक जिंकून येण्यासाठी जी व्यूहरचना असेल, त्याची यंत्रणा असेल साहेब. काल मकरंद देशपांडे साहेबांनी जी काही गोष्टी सांगितल्या साहेब, मी काय अतिशोक्ती करणार नाही साहेब. ज्या ज्या त्यांनी सूचना केल्या त्या सूचना आम्ही ऑलरेडी सर्व पूर्ण केलेल्या आहेत साहेब. पण तिथं कसं बोललो नाही साहेब. पण मी भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही काम केले. रोहिणीताई इथं आहेत. माझ्या वडिलांचं आयुष्य गेलं सेना भाजप सोबत काम करण्यामध्ये. जुन्या लोकांना सगळं माहिती आहे साहेब. आणि मी जाता जाता एवढंच म्हणेन साहेब, आमचे प्रश्न तुम्ही सोडवा, आम्हाला ताकद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. तुम्ही दिलेली कोणतीही जबाबदारी असेल, मग शहरातली असेल, ग्रामीण असेल, जी काय आमची छोटी मोठी ताकद असेल साहेब, ती आजपासून भारतीय जनता पार्टीमध्ये आमची विलीन झालेली आहे साहेब.
आणि ना जातीवर ना पातीवर, ना जातीवर ना पातीवर आमचा हा विजय आहे, आमच्या एकजुटीवर. सर्वांना आतापर्यंत माझं चिन्ह माहित होतं. आता माझं चिन्ह काय माहित आहे का? काय? जोरात बोला, ऐकू येत नाही तुला. आता इथून पुढं कोणतीही निवडणूक असू दे, कोणतीही निवडणूक असू दे, आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.